राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यांना संतोष देशमुख केस ताजी असताना आता त्याच्यासाठी लक्ष विचलित करण्यासाठी लय बाकीच्या केस रांगावल्या जातात. सध्या आता पेड पत्रकारितेत कसं असतं की फक्त वरून आदेश आला ना, ठराविक माणसं असतात ती म्हणते आदेश हां आता त्या बातमी विसरी पडण्यासाठी ही बातमी चळीच कचकटून तीच बातमी असं तुम्हाला दाखवलं जातं असतं. आज जग वेगळं असं जग आहे सध्या चालू. मराठवाड्यात एक घटना घडली आहे 19 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी. झाल्यात आता 10-12 दिवस झाल्यात. काही सामाजिक कार्यकर्ते आणि यूट्यूबर म्हणा म्हणजे जे प्रामाणिक पत्रकारिता करतात, बातम्या देतात, त्या लोकांनी विषय उचलून धरला आणि तिथं चांगल्या प्रकारे हा विषय गाजतोय आता. आणि माझंसुद्धा कर्तव्य तुम्हाला काय परिस्थिती घडली तेवढं तुम्हाला सांगून देणं. मराठवाडा, आता मराठवाड्यामध्ये जालना आणि जालन्यातला बोखरदन तालुका आहे. बोखरदन तालुक्यात अनवा नावाचं गाव आहे. आता या ठिकाणी एक शिवसेनेचा तालुकाध्यक्ष आहे आणि कोणत्या शिवसेना 2 आहेत. उद्धव ठाकरे गटाचा आहे, ध्यानात ठेवा. आत्ताच्या स्टेटसला तुम्ही खोडा पिक्चर वाला खोडा धनगर समाजाचं जीवन दाखवलेलं त्याच्यावर. आणि धनगर त्या पिक्चरमध्ये त्या मेंढर त्याची चूरणे थोडं खाल्लं असेल 4-2 पानं तिथल्या गावच्या माणसांनी नेली, कुंडून टाकली, शेवट कचालली कुऱ्हाडीने त्यांनी. असा एक चित्रपट आहे बघा खोडा. सेम तशाच प्रकारचा प्रकार तिथं काढलेला आहे. आणि काय झालं आहे, नवनाथ दौड माणूस गरीब नाही, समंजस नाही, लहान नाही, प्रेमळ नाही, आध्यात्मिक नाही, माणूस आपलं ह्याचा जिल्हा परिषदचा सदस्य. बरं असून द्या, त्याबद्दल बी काय वाद नाही. वाटला असत्या काच काटून पैसे काय, पण वृत्ती कशी आहे बघा ह्या जिल्हा परिषद सदस्याची. नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ सोनू दौड यांनी हे गैरकृत्य केलं आहे. ते नवनाथ दौड हा माणूस असा आहे, त्या शिक्षण संस्था आहेत, त्यानंतर त्या सहकारी संस्था आहेत, म्हणजे कचून पैसे. राजकारणी संमत असल्याशिवाय हे होत नाही, पोलीस प्रशासनात वजन असल्याशिवाय हे होत नाही, म्हणजे दबाव. मग त्याला असं वाटतं एकदम माणसं डोक्यात यश आणि हवान हे असले शिरल्यानं गोष्टी. यांचं टार्गेट एक असतं आमदार व्हायचं. 2-4 टर्मला आमदार मीच, माझ्यापेक्षा दुसरा कोण नाही, बाकीच्यांनी कुणी काय केलं नाही पाहिजे. ते कुठल्या पक्षात असाल ना तो दाबला पाहिजे. आणि नुसतं शिवसेनेच कशाला, कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक, बऱ्याचशा राजकीय पक्षात हे अशा प्रकारचे क्रिमिनल माइंडेड लोक आहेत जास्त, ध्यानात ठेवा. हां, मग राज्यात एक जबाबदार मंत्री तुम्ही कधी सर्च करत नाही हो. कधी मी सांगतो सर्च करा. महाराष्ट्र राज्यात असा कुठला आमदार, आता 288 आमदार आहेत टोटल महाराष्ट्र राज्यात, कुठला असा आमदार त्याच्यावर सगळ्यात जास्त केसेस आहेत 52. तिथं मंत्री हे असं आहे गमत. त्याच्यामुळं त्यांचा लय नाव घ्यायला नको सकाळ सकाळ रामपाऱ्यात. हां, मग आपल्याला लय चिड येते लोकांची, कारण ती दुरीच चलत नाही. ते म्हणजे असं दाखवायला ते पांढरशिपीत कपडे, त्या गाड्यान त्यांचं ती झांकी फँकी वातावरण थीन काय नाही. अख्ख्या सगळ्या पैशाच्या डील होत असतात सकाळ सकाळ. हां, कुठं काय, कुणाचे भूखंड, कुणाचे प्लॉट, हे आतलं जग वेगळं, तुम्हाला कळायचं नाही. जाऊन द्या मोरू द्या. कसं आहे, ह्यांचा लय उकरून काढलं तर उद्या टूर सांगा मी राहिलो पाहिजे, हे लय महत्त्वाचं आहे. हा जो नवनाथ दौडे सत्तेचा माच डोक्यात शिरलेला माणूस आहे असं मी म्हणतो. आणि ते खरं आहे. कसं सांगतो तुम्हाला, समाजसेवा ही राजकारणी ह्यांचं खरं काय आहे माहिती आहे का, समाजसेवा. पण आजकालचं राजकारण कसं आहे, गरिबाची सेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारणी. हां, गरीबच आहे पण कळत नाही केव्हा श्रीमंत होतं. ते आतलं गणित असं कॉन्ट्रॅक्ट गणित म्हणतात त्याला, ते तुम्हाला कळायचं नाही आतलं. हा विषय असा आहे की ह्या माणसांनी समाजाची जिथं आडल्यात नाडल्यात गरजवंत यांना सहकार्य करण्याऐवजी, यांना मदत करण्याऐवजी यांनी त्याची बागायची जमीन पिकवायसाठी पाईपलाईन करायचं केलं. चांगलं आहे बा, प्रपंचाचा विषय आहे, करून द्या, तसं काय नाही. पण याची मानसिकता ह्या जिल्हा परिषद सदस्याची अशी आहे की हा जो समाज आपला एरिया आहे माझ्या दबावाखाली पाहिजे, माझ्या अंडर पाहिजे, माझ्या एवढ्या ओळखीन हे आत्ताच भाजपचं सरकार आहे म्हणून ही जरा बसला असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी काय दिवसात लोकांच्या अंगावर गाड्या घातल्या असत्या. कोणाला माहिती काय 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 घडते काय सांगत नाही तुम्हाला. तो 5%, 10% केसेस फक्त ओपन होतात, 90% केसेस दडापल्या जातात. हां, तुम्हाला माहिती नाही विषय. मग आता मला सांगा, यांनी पाईपलाईन करायला ठरवलं. पाईपलाईन करता कैलास बोर्डे मेंढपाळी मेंढरे त्याकडे त्या कैलास बोर्डेच्या शेती जिथे तिथे ती पाईपलाईन आली.
मग ही काय असं इज्जतमध्ये विचारतं का? कैलास लाईन आली आपली, काय तुझी नुकसान भरपाई होईल ते आपण देऊ, आपली लाईन येते ना उद्या गडी परवा दिवशी, काय तुझं काय म्हणणं नाही, काय अडचण नाही ना. ही झालं समंजस प्रेमळपणाचं बोलणं. ही थोडं वाकडं तिकडं बोललं असं किंवा रुबाबात बोलला असं, दादागिरीत बोलला असं, पैशाच्या माझात बोलला असं, तुम्हाला सांगतो. कैलास बर्डे म्हणलं जुळत नाही. माझ्यावर आपल्या मायावरला वळसा घालून जा. कुठल्याही अशा किरकोळ गोष्टीत ना ह्या समंजसपणाने मिटतात, किंवा तू 2 पावलं मागं मी 2 पावलं मागं, विषय संपतोय ना. आणि मुळात हा एरिया असा आहे मराठवाड्यातला, जालना झालं, बीड झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, अगदी नगरचा सुद्धा काही भाग प्रचंड जातीवादी, प्रचंड. प्रत्येकजण आपापल्या जातीचा आहे. म्हणजे मराठ्याला सपोर्ट करणार, मराठ्यालाच मतदान करणार. मग मराठ्यांनी बलात्कार केलं तरी चालते. ती वंजारी जीव गेला त्यांचा. 90-95% 97% लोक अशीच वंजारी समाजाची, तुम्हाला सांगतो. अहो त्यांच्या मुलांना शिक्षण नाही, ते साखर सम्राटांनी त्यांना वापरून घेतले, त्यांच्या भागात येऊन पाणी जाऊन दिलं नाही, त्यांना सुखीत त्यांना त्याच्या वरच येऊन दिलं नाही. काय 95% जात कधी वाईट नसती हो. ही त्याच्या प्रत्येक जातीत 4-5% नालायक असतात, ती वाईट असतात. ती 2-4 हजार पिस्तूलवाली आहेत ना मंत्र्यांनी पाळलेली, अजून ब्यावला जिवंत आहे का? सपोर्ट आहे त्याला मोठ्या लोकांचा. हां, त्यांना तुम्ही मतदान केले ते. हां, म्हणजे तुम्ही ह्या बा, मी आता इथून पण राजकारण 100 दुसरं बोलणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, जशी लोकांची मानसिकता आहे, जशी लोक आहेत ना तसेच नेते त्यांना मिळणार. लोकच जर चुकीचे असेल तर नेते असेच मिळणार आहेत ना त्यांना. कशाला मग डोकं चालू मोकार मग? हां, तुम्हीच पैसे पार्ट्यान दुनियादारीत बघा, उद्योग तिकडं काय आपल्याला घेणं देणं त्याचं, असा विषय. हा जो जिल्हा परिषद सदस्य आहे, ह्यानी पाईपलाईन न जाऊन दिलं म्हणजे डोक्यात खटका बसला. म्हणलं याला सरळ करा पाहिजे, याला लय माजल्यावर करतो, माझी पाईपलाईन जाऊन द्या ना. ही ती कुणीतरी आज 1 जण फडी काढली, उद्या 10 जण फडी काढत्यान, आणि मग त्याचा कार्यक्रम केला पाहिजे, असं अशी प्राथमिकता तिथं बरं का. डोक्यात खटकाच. मग आली आपली शिवरात्रीचा दिवशीचा विषय हा. शिवरात्री, महाशिवरात्री. आता कसं असतं शिवरात्री, प्रत्येक गावात एक मंदिर असतं आणि सगळं गावातील सगळे लोक सकाळ जाऊ, दुपारचा, संध्याकाळ कधी जाऊन पण आपले पाया पडतात. महाशिवरात्रीला उपास धरलेला असतो, प्रसन्न वातावरण. ते शिवरात्री दिवशी हा जो नवनाथ दौडे याचा धाकटा भाऊ सोनू दौड यांनी तर बघितलं बा कैलास बोर्डेला आलेला, म्हणजे उचलायचं याला, याने लय नडलाय आपल्याला, उचलला टाकला गाडी. 2-4 टिप्पण रोटी पण राहतात त्या लोकांच्या मागं. त्यांच्या आयुष्याचा एक दिवस व्हायला चालतो रोटी पंटरांनो, लक्षात ठेवा. आमच्या गावात बी असं काही नाही. हा, मी अजितदादाचा कार्यकर्ता, मी त्या ह्याचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता, बरीच आहेत अशी. काही नुसती तटस्थ आहेत, काही कायची बी आहेत, त्याच्या म्हणणे काही जण लय हुशार आहेत. वेळेनुसार पक्ष बदलणारी, डोक्याला ताण नको लय. हा, काल मी तिथपर्यंत तिकडे जाडीत होतो, 17 उचलत होतो, आज मी इकडं 17 उचलतो. आणि ही लोक चक्क घरोघरी फिरून अशी त्यांच्यासाठी मताची भीक मागतात. कुत्र्याचा आऊ, बळद शिरायचं, काय लय अवघड. जाऊ द्या, मरू द्या. हा सोनू, त्याच्या पाठीमागती 4-5 कुत्री होती, रोटी पंटर. त्यांनी त्या उचलला बा कैलास बोर्डेला. त्याला आज्ञास्थळी नेऊन चूल पेटावली, त्याच्यामध्ये गज तापाया घातला एक. त्या गजाने चटके दिले, 60-70 चटके दिले. नुसता प्रकार एवढाच घडलेला नाही. त्याच्यामध्ये नवनाथ दौड सहभागी, त्याचा जिल्हा परिषद तो भाऊ. एखादा चटका देणं भाग वेगळा. ते चटक्यात मी फोटो मुद्दाम तो टाकलाय, कसे चटके दिले. ते चटके नाही म्हणत त्याला, गज चापवायचा, लाल करायचा, आणि ते पाय आसन, मांड्यासन तिथं दाबून धरायचा. तो मी काय म्हणतो, दाबून धरायचा. कातडी जळणार, वरची रक्त जाणार, आता खोल जखम करणार. तो अशा प्रकारचे भयानक अमानुषी म्हणते त्याला. हे अमानुषी कलियुग आहे, तुम्हाला सांगतो. संतोष देशमुखचा प्रकरणात जे रोटी पंटर जी कुत्री होती, आणि त्यांना सपोर्ट करणारी, त्यांना आता सपोर्ट कर. तुम्हाला खरं सांगू का, एक दिवस आहे ना, जनतेच्या फक्त नाकात पाणी जायचं उरलं, ते गेलं ना, कुणी उपटायचे राहत नसतं. तुम्हाला सांगतो, हे 100-500 पोलिसाच्या गारड्यात फिरणारे आहेत ना, कुणी राहत नसतं. असे वाकडे पाय टाकले चालणारे सुद्धा राहत नसतात, आणि लय रुबाबंद दादागिरीची भाषा करणारी राहत नसतात. तुम्हाला सांगतो, ही प्युअर काही 1000 कोटी कमावणारे लोक आहेत, आणि फक्त जनतेच्या पैशावर जागणारे लोक आहेत. यांना काही सर्वसामान्याचं ज्ञान देण नाही. दुसरी गोष्ट, शीतं
ह्या घटनेमध्ये त्याला त्या बिचाऱ्या कैलास बोर्डाला इतकी अमानुष पद्धतीने चटकं दिल्या, इतकं बाजावले बेकार. ही असं बाजावल्यामुळं काही दिवस ते बसलं, बेधार माणूस घाबरतो. नंतर हळूहळू ही बातमी लिखित झाली की अशाचा मेंढपाळे आणि त्या माणसाला अशाची ट्रीटमेंट दिलेली आहे बुवा. आणि काही सामाजिक कार्यकर्ते काही ह्यांनी, आणि मी तर म्हणतो विरोधातले असतील काही, म्हणजे हा राजकारणाला कधी कधी एवढा फायदा होतो बरं का, की विरोधी पक्षातलं आहे ना ते लगेच म्हणतात, हे मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, तो जर गाव होत असतं तर चांगलं आहे, त्याला आपण कोलॅप्स करू, मी उठलो पाहिजे, मी वर गेलो पाहिजे, असे बी प्रकार असतात. काय सगाव आहे ना, पण त्या प्रकाराला वाचा फुटली. संपूर्ण जालन्यामध्ये ते प्रकरण आज गाजते की अशा प्रकारे अमानुष पद्धतीने ही केलं. आता ही झाल्यानंतर पोलिसांच्या एफ-आय-आर केली, पारत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा पण दाखल झाला. ही तर होणार बरं का गुन्हा, कारण कसं असतं तुम्हाला यात राजकारण नाही, सरकार भाजपचं. मग शिवसेना तर काय, उद्धव ठाकरे गटाची शिवसेनाचं काय केलं तुम्हाला माहितीची, राहिलेलं दापास बी कशी इकडे वाढता येते असा प्रकारे. मग त्याच्यावर कडक कारवाई होणार. लगेच गुन्हा दाखल केला आहे, ते सोनू अटक तर डायरेक्ट धाकटा भाऊ अटक, आणि नवनाथ दौडे जिल्हा परिषद हा सध्या फरारी असं, कोणीतरी लॉजमध्ये खात्यात असं असू द्या, फरारी पण गावंती, ते पण विषय नाही. फक्त राजकारणाला माझी एवढी अपेक्षा आहे की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठं ज्या राजकीय पक्षाचं आहे त्यांनी त्याला पक्षातून निलंबित केला पाहिजे, इतरांनी जागा नाही, त्याचं राजकीय करिअर संपलं पाहिजे अशा गुंडांचं, तुम्हाला सांगतो. आणि असं हा एकटाच नाही, नवनाथ दौड ही व्यक्ती एकटी दोषी नाही, अशा मानसिकतेचे शेकडो कार्यकर्ते आहेत, शेकडो जिल्हा परिषद सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला माहिती आहे का काय कोणाचे काय काय सरळ मार्गाने नाहीच लोक मोठी होत, तुम्हाला सांगतो. ही सगळी 2 नंबरवाली आहेत. हा, दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं. फक्त काय लोकांनी जागृत राहावं एवढीच अपेक्षा माझी. जास्त लोकांच्या अपेक्षा ठेवणं बी चुकीचं आहे आजकाल. असं आहे, उगवतीच्या सूर्याला नमस्कार करायचा, ते सूर्य मावळ तिकडे गेले की त्याच्यात ठोकायचं, अशा प्रकारच्या लोकांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. बघू आता, कदाचित इथं न्याय मिळेल असं वाटतंय, आणि नाही मिळला तर जर ह्या जिल्हा परिषद सदस्यांनी जर पक्ष बदलून तर तिकडे उडी हाणली ना, मग तर ते निर्दोष मुक्त होता. तिथं विषयच नाही. मग त्याची तर लोकांनी देवाचं नंतर त्याच्या आधी पाया पडलं पाहिजे का, मग तू तिकडं नाही गेला का, असं तर आहे ह्या दुनियेची. काय सांगता आता, जाण्यावर द्या. पण हे प्रकरण आहे ना, कमीत कमी अमानुषपणे मारहाण, एखाद्याला हानमार करणं किंवा इतकं पण अति करू नका. कारण काय होतं, अति तिथं माती 100% ठरली, आणि एक दिवस माती होणारच आहे. काही असून द्या, पण नियती बघते आहे. रामकृष्ण हरी माऊली.